नमस्कार. आज आपण वैजापूर तालुक्यातील एक मुलीचा परिचय देत आहे. 12वी शिक्षण झालेली मुलगी आहे. वैजापूर तालुक्यात त्यांचं एक जवळच खेडगाव आहे. मुलीचा जन्म 2003चा आहे. 5 फूट 4 इंच उंची आहे. रंग गोरा आहे. मुलगी दिसायला सुंदर आहे. मुलीच्या वडिलांची जी अपेक्षा आहे, मुलगा हा शेतकरी असावा, निर्व्यसनी असावा, त्याच्याकडे कमीत कमी 5 एकर शेती त्याच्या वाट्याला येणारी असावी, चुलत्या काक्याची धरून सांगणारे नसावे. बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय आमची फॅमिली एकत्र आहे आणि असं म्हणून सगळे चुलत्या काक्याची जमीन सांगतात. तसं काही सांगू नका. वडिलाच्या वाट्याला किती आणि त्यांना मुलं किती, म्हणजे मुलीचे वडील वाटा करून घेतात, सांगायची गरज पडत नाही. कारण आज प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या मुलीच्या वाट्याला म्हणजे आपल्या जावायला जमीन किती येते, त्याचं घर आहे का. कारण शेतकरी म्हणून जर मुलगी देत आहे तर त्यांची साहजिकच आहे, त्यांच्या होणारा जावायला कमीत कमी 5 एकर जमीन असावी आणि तो काहीतरी व्यवसाय, दुग्ध व्यवसाय म्हणा, कारण शेतीला जोडून अजून काही उद्योग असेल करत असावा आणि निर्व्यसनी असावा. अशी सर्वसाधारण जनरली शेतकरी पालकांनी अपेक्षा ठेवणंही काही चुकीची नाही, तर तेवढी त्यांची अपेक्षा आहे. जर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला मुलगा असेल तर उत्तमच, नसेल तर दुसऱ्या जिल्ह्यातला असेल तरी चालेल. मुलगा हा शेतकरीच चालतो, कारण मुलीचं शिक्षण 12वी आहे आणि त्यांनी सगळा अभ्यास केलेला आहे. कारण 12वी शिकलेला कलेक्टर, इंजिनियर, डॉक्टर तर होकार देणार नाही. हा मुलीच्या वडिलाला अभ्यास आहे. मुलीचे वडील अगदी तज्ज्ञ आहे, राजकारणी आहे. त्याच्यामुळं त्यांनी क्लिअर सांगितलं, शेतकरी जर असेल तरच आपल्याला स्थळ सुचवा, पण शेतकरी हा सदन असावा. नोकरी टामटुमीत नोकरीवाल्याला मुलगी देऊन त्याला जर शेती नसेल तर काही उपयोग नाही. मग आम्हाला शेतकरीच सदन शेतकरी असेल तर उत्तम, असं मुलीच्या वडिलांनी सांगितलेलं आहे. ज्यांना त्यांची ही प्रोफाईल योग्य वाटली तर शेतकरी मुलांनी आमच्याशी संपर्क करावा. आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स, समर्थनगर, कार्तिक हॉटेल शेजारी आहे. ऑफिसची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालू असतं. ऑफिसला या, प्रत्यक्ष भेटा, तुम्हाला सविस्तर सगळी माहिती त्यांची मिळून जाईल.